गुळ होता माझ्याकडे पण मला साखर टाकायची होती. गुळ आहे दाखवते तुम्हाला, तर तुम्ही बोलाल खोटं बोलतो ना. गुळ आहे तर मला साखर बरोबर. मला काय डायबिटीस नाही पण असं नाही, पण तुम्ही गुळच खा. गुळाशी लापशी खूप छान वाटते खायला. आणि मला वाटलं मग मी साखर घेते. ओके चला बघूया नंतर. आता तशीच होते आणि कुकरमध्ये करा ना तर पटकन होतं. कुकरमध्ये 3 शिट्ट्या करायचं. कुकरमध्ये सगळं टाकायचं. शिजून झालं ना त्याच्यानंतर गूळ टाकायचं. 3 शिट्ट्या करून घ्या आणि कुकर जरा म्हणजे उतरावं खाली, थंड होऊ दे, त्याची वाफ काढा. नंतर त्याच्यात गूळ टाका आणि नंतर परत थोडंसं तूप परतून टाका. आणखीन छान होईल. लापशी मला खूप आवडते. ह्या लापशीपेक्षा आपली गावी लापशी बनवतात ना ते खूप छान लागते. माझ्या गावी आहे ना काहीतरी जत्रा असते तर आम्ही लहानपणी जायचो तिकडे माझ्या माहेरी. आता जात नाही पण तेव्हा लापशी द्यायची, आम्ही जायचो. आणि माहिती आहे का अशी प्लेट घेऊन जायचं. प्लेट म्हणजे घरून तर लोक सांगायचे प्लेट घेऊन या वगैरे. आम्ही अशी प्लेट घेऊन जायचं तिथे आणि सगळं मग असं लाईनीत बसणार आणि मस्त मग आम्ही खायचं होते. मस्त गरम गरम असायची, घट्ट नसायची, जरा पातळच असणार पण छान होती, मस्त लागायची. गावच्या आठवणी, गावच्याच आठवणी असतात. आपण गावी काय काय करतो, आपली भावंडं असतात, काकाची मुलं असतात, मावशीची असतात, सर्व एकत्र येतो, किती मस्ती करतो, किती बोलतो, काय काय विषय निघतात. खूप म्हणजे माझ्या तर खूप आठवणी आहेत. जसं चिंचेचं तिथे एक झाड आहे, खूप जुनं झाड होतं ते. बाबा होते आमचे तेव्हा, मी लहान होते. गेलो का चिंचेचं ते एक आजी होत्या तर कोणालाच हात नव्हतं लावलं त्या चिंचेच्या झाडाला. पण बाबा गेले ना, बाबा मुद्दाहून फोड काढायचे, मला घेऊन जायचे चल तिथे. आणि बाबांना कोण जास्त काही बोलायचं नाही कारण का आर्मीचा माणूस होता आणि खूप रिस्पेक्ट करायचे सगळे गावी. त्यांना कोण काय बोलायचं नाही. पण ती आजी होती ना ती खूप ओरडायची, पण आम्ही जायचो. बाबा बोलायचे जाऊन. खूप चिंचा लागायचं तिला, अशा भरपूर आठवणी. शेतात जायचो आम्ही, विहिरीत जायचो. माझ्या बहिणीची आठवणी. विहीर कोरडी होती त्यामुळे विहिरीत ते लोक गेले आणि कोरडी म्हणजे आपल्याला वरतून कोरडी वाटते, आतमध्ये पाणी असतं. पण तो एक किस्सा झालेला आहे माझ्या बहिणीचा, सांगितलं तरी म्हणजे खूप वाचली होती त्याच्यातून. आमच्या आत्याने वाचलं तिला. आत्या आली तेव्हा आत्याला समजलं पण मी खूप देते नाही तर खूप वेगळी असते. चला बघूया तिथं झालं ना. आता जरा होऊ दे मग त्यात साखर टाकूया. एवढी साखर टाकणार आहे, एवढी साखर. आणि साखर विरघळल्याच्या नंतर मग आपण ना वेलची पूड टाकूया. तर वेलची पूड नंतर टाकायची कारण का मग ते होईपर्यंत मग ते स्मेल निघून जाईल, मस्त सुगंध वेलचीचा, म्हणून नंतर टाकायची. जरा होऊ दे. आता काय वाफ आहे फक्त, पातळ थोडंसं आहे बघा झालं ना पातळ. आणि हो मी तर अशीच खाणार आहे, पण तुम्हाला जर पाहिजे तर ह्याच्यात दूध टाकू शकता, पाणी न टाकता उकळलेलं दूध. मला अशीच आवडते. आता हो जरासं येऊ दे, वापस ठेवून होते पण तर वेलचीचं करून. वेलची टाकूया जरा होऊ टाकूया साखर टाकूया वेलची टाकूया आता ढवळून घेऊया. जास्त सावकाश करा, गॅस कमी करा आणि मगच करा. आंटीला टेस्ट करूया, बघू दा आंटीचं रिॲक्शन काय आहे. आता हे गोड तर झालेलं आहे. आंटी टेस्ट करो, बहुत गरम है. अरे बाबा इतना गरम है, किसको नहीं अभी वीडियो में जाएगा. गरम है आंटी, गरम है लेकिन टेस्ट हुआ है, अच्छा लग रहा है. लेकिन शक्कर ज्यादा है, ज्यादा हुआ है ना. रेड हो गया ना. बहुत ही हुआ ना. नहीं ठीक है. आवडलं पण साखर जास्त आहे. लापसी लापशी लापशी आंटी ने इसको पहले बॉईल करा क्या फिर कुकर में? नहीं फ्राई किया. फ्राई करा हाँ
मी आता आंटीला रेसिपी सांगते, तुम्ही पण बघा कशी आहे. लाईक सबस्क्राईब करा. चला बाय. चालली जिथे मी जाणार आहे त्याचा व्हिडिओ काढणार आहे. मग तुम्ही बघा मी कुठे चालली होते. मी चालली खारघरला. सांगितलं त्याच्या पुढचं तुम्हाला माहिती असेल खारघरला म्हणजे कुठे. तर आंटी आणि मी तर बघूया पुढचे व्हिडिओ. खूप छान असतील. कंटिन्यूस बघा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका. चलो अंधेरा आहे इधर. अभी देखो इधर आहे. आम्ही आंटी आणि आम्ही फिरायला जातो. आंटी अंकल आपका कितना केयर करते हैं. चलो वही ना. ऑटो तो मिल गया है. अभी ट्रेन पकड़ते हैं. आपको टिकट निकालना हाँ मेरे को लेना पड़ेगा. आपका पास है ना. बस पास है. मेरा पास है ना, लेके जाकर. हाँ लेना चाहिए. दिया ना आपने. समोसा समोसा गरम रहेगा ना उसके पास रहता है. टेस्टी भी रहता है. मेट्रो स्टेशन